माझं मोठ राहतो त्यांना असं विचारलं, तुम्ही इटलीचे असणारा मुस्लिम, हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही? 30 साली हे असताना सांगा. हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचा असताना सांगा. आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मुसोलिनी हा आमचा असणारा हिरो आहे म्हणून म्हटलं. दुसऱ्या महायुद्धाचा जनक कुठे? तर हिटलर होता आणि मुसोलिनी होता. मोदी जो असणारा जगभर ठेवतो. आणि जे भारतीय बसलेले आहेत इतर देशांमध्ये त्यांच्या सवाल येतो. आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितलं आम्ही असणारा H1B1 व्हिसा हा रद्द करतो. आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची, हिला सुरक्षित करायची आहे. कशापासून सुरक्षित करायची आहे? बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल आणि काही देशाचा नागरिक झाला तर उद्याची इतकी सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे, बाहेर आलेला माणूस जो आहे तो या देशावर राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करायला लागेल. मोदीने फक्त भारताला नुकसान पोचवलेलं नाही, भारताला नुकसान पोचवलेलं नाही. तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहे त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी. उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर विचारल्याशिवाय राहणार नाही आणि दुनिया मी सगळे जण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला पाहिजे. जगभर मोदी फिरला. आवाज कसा घुमतोय? रिटर्न रशियाचं कच्चं तेल मोदी जगभर अंबानी मार्फत रिलायन्स मार्फत जवळ वाटतं. तुमचा कॅमेरा चांगला आहे. पण जे काय 12 दिवसाचं युद्ध भारताचं झालं, 4 दिवसाचं युद्ध झालं पाकिस्तान बरोबर, एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का? इथल्या म्हणून आम्ही हिंदुत्वाला विचारतो, एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का याचा असणारा खुलासा. आज इकडनं नाही का या देशाला आता खतरा म्हणून समजल्या जात. एक मिनिट. या देशाचे जे राजकारण करतात आहे सत्तेमध्ये RSS BJP आहे त्यांना